बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की नारळाचं साबुदाणा छान मस्त असं फुलत नाही आणि ते मध्ये कच्चे राहतात. त्यासाठी मी तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आलेली आहे. तर नमस्कार, श्रावणी रेसिपी मराठीमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. उपवासाच्या तर दिवशी आपण साबूत चिवडा तर आपण नेहमीच खातो, पण आज आपण घरी बनवूयात. फक्त 5 ते 10 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात सगळ्यात अगोदर. तर इथे सगळ्यात अगोदर नायलॉन साबुदाणा बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. मी इथं 5 मिरच्या वापरलेल्या आहे. हे मिरच्या तिखट आहेत, तर तुम्ही तिखट कमी असलेल्या सुद्धा मिरच्या वापरू शकता आणि आपल्याला हे मिरच्या बारीक चिरून घ्यायचं नाही. त्यानंतर इथं मी 1 वाटी शेंगदाणे वापरलेला आहे. त्यानंतर ताजी अशी कढीपत्ता वापरायचा आहे आपल्याला. वाळलेली कढीपत्ता अजिबात वापरायचा नाही आहे. तर मी इथे 1 वाटी कढीपत्ता घेतलेला आहे. तर तुम्ही इथं बघू शकता की मी नायलॉनचे साबुदाणे इथं वापरत आहे. तर घरच्या साबुदाण्याचे मी चिवडा बनवत नाही आहे. हे नायलॉनचे साबुदाणे तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये मिळतील. तर मी इथं 1 प्लेट नायलॉनचे साबुदाणे वापरणार आहे. मी इथं बटाटे चिप्स घेतलेला आहे. त्यानंतर अर्धी वाटी पिठी साखर वापरणार आहोत आपण. चवीनुसार मीठ. त्यानंतर मी पाणी वापरणार आहे. तर पाणी कशासाठी हे मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नारळाचा चिवडा बनवण्यासाठी आपण साहित्य तर बघितलंच आहे. तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात. पण काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात अगोदर मी इथे एक मोठं बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे नायलॉनचे साबुदाणे टाकून घ्यायचे. आता आपण या नायलॉनच्या साबुदाण्यामध्ये 2 चमचे पाणी टाकणार आहोत आपण. 2 चमचे पाणी टाकल्यानंतर हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून प्रत्येक आपल्या नायलॉन साबुदाण्याला हे पाणी लागेल असं आणि हाताने मिक्स करून घ्यायचे. तर हे आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचे. त्यासाठी मी यावर एक प्लेट झाकून घेते. ते 2 ते 3 मिनिट झालेलं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता हे छान असं पाणी शोषून घेतलेलं आहे नायलॉनचे साबुदाणे. अगदी कोरडे असे झालेले आहेत, काही अजिबात पाणी नाही आहे त्यामध्ये. तर हे तळण्यासाठी तयार आहे. तर सगळ्यात अगोदर आपण गॅसवर आपण तेल तापत ठेवूयात. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला हे शेंगदाणे लगेच तेलामध्ये तळून घ्यायचे. शेंगदाणे जास्त वेळ तळायचे नाही आहेत आपल्याला. 1 ते 2 मिनटासाठी शेंगदाणे तेलामध्ये छान असं तळून घ्यायचे. तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे. तर जास्त वेळ शेंगा भाजायला लागणार नाहीत. तर तुम्ही तर बघू शकता आपले शेंगदाणे हे छान असे भाजून झालेले आहेत, लालसर असे. तर हे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. जास्त वेळ तेलामध्ये भाजायचं नाही आहे, नाहीतर शेंगदाणे आपले करपून जातात. त्यानंतर आपण बटाट्याचे चिप्स तळून घेऊयात. तर तुमच्याजवळ बटाट्याचा किस असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. पण माझ्याकडे बटाट्याचा किस नाही आहे, त्यामुळे मी बटाट्याचे चिप्स वापरत आहे. तर मी सगळे चिप्स मी तळून घेतलेलं आहे आणि ते मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे मिरच्यासुद्धा आपल्याला तेलामध्ये छान असं तळून घ्यायचं आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की मी मिरच्या कशी तळून घेत आहे. तर सुरुवातीला आपल्याला ह्याच पद्धतीने तळून घ्यायचे. नंतर मग आपल्याला तेलामध्ये छान असे तळून घ्यायचे मिरच्या. तर तुम्ही या पद्धतीने मिरच्या छान असे तळून घेऊ शकता, ज्यामुळे काय होते की छान असे कुरकुरीत आपल्या मिरच्या लागतात. तर हे मिरच्या आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी तेलामध्ये असेच तळून घ्यायचे. तर आपल्या मिरच्या छान असे तळून झाले आहेत. तर ते सुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेते.
तर आपलं तेल छान असं कडक तापलेलं सुद्धा आहे. तर त्यामध्ये आपण नायलॉनचे साबुदाणे टाकून घ्यायचे. तर तुम्ही म्हणाल की मी इथं साबुदाण्याला पाणी का लावलं आहे. तर साबुदाणा आतपर्यंत चांगल्या पद्धतीने फुलण्यासाठी मी इथं पाणी वापरलेलं आहे. पाणी जास्त वापरायचं नाही आहे, फक्त 2 ते 3 चमचे इतकंच पाणी वापरायचं आहे आपल्याला. आपण साबुदाणा तळायला घेऊ. तेल गरम केल्यावर साबुदाणा तळून घ्यायचा. त्यानंतर काय, साबुदाणा तेलात टाकल्यावर वर प्लेट अर्धवट झाकून ठेवायचं, कारण तेल गॅसवर उडणार नाही. जर असा साबुदाणा छान असा आपल्याला फुलू द्यायचा असेल तर झारण सतत हलवत राहायचं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता आपला हा साबुदाणा छान असा फुलला आहे. हा साबुदाणा भाजायला वेळ लागतो, तर जोपर्यंत छान असा फुलत नाही तोपर्यंत त्याला तेलातून अजिबात काढायचं नाही आहे. आपण नेहमी काय करतो की साबुदाणा तेलावर तरंगू लागला आहे किंवा थोडासा फुलला की लगेच आपण बाजूला काढतो, पण तो आतपर्यंत छान असा फुललेला नसतो आणि त्यामुळे काय होतं की खुसखुशीतपणासुद्धा येत नाही. त्यामुळे आपल्याला हे छान असं तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता आपले हे नायलॉनचे साबुदाणे छान असे फुलून तयार झालेले आहेत. तर हे मी एका ताटामध्ये बाजूला काढून घेते. तर परत एकदा मी राहिलेले नायलॉनचे साबुदाणे तेलामध्ये छान असं तळून घेते. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत असेल की हे आपले साबुदाणे किती छान असे मस्त असं फुललेले आहेत. पूर्ण आतपर्यंत असे हे फुललेले आहेत. तर हे सुद्धा मी बाजूला काढून घेते. त्यानंतर आपण कढीपत्ता तळून घेऊयात. कढीपत्ता आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे. तर आपला कढीपत्ता छान असे कुरकुरीत असे तळून झालेला आहे. तर मी गॅस बंद करते आणि हे बाजूला काढून घेते. तर मी हे मोठ्या पातेल्यामध्ये आपण नायलॉनचे साबुदाणे टाकून घेतलेला आहे. त्यानंतर आता यामध्ये आपण भाजलेले शेंगा टाकून घेऊयात. शेंगदाणे टाकून दिल्यानंतर या चिवड्याला थोडंसं तिखटपणा येण्यासाठी हिरव्या मिरचीचे काप आपण वापरलेत. तर आपण मिरचीऐवजी तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता इथे. त्यानंतर हे बटाट्याचे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आपल्याला चिप्सचे. तर बारीक करून घ्यायचे त्याचे तुकडे आपल्याला. तर मी हे छान असं हातानेच बारीक करून घेतलेलं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता. तर आपले हे छान असे तुकडे झालेले आहेत बारीक. हे आता आपण त्या नायलॉनच्या साबुदाण्यामध्ये टाकून घेऊयात. तुमच्याकडे जर बटाट्याचा किस किंवा वेपर्स नसतील तरी चालतील. त्यानंतर हे टाकून दिल्यानंतर मग यामध्ये मी कुरकुरीत असे आपले तळलेले कढीपत्ता टाकून घेऊया. कढीपत्ता टाकल्यानंतर आता यामध्ये मीठ टाकूया. आपला असा चिवडा छान असा चविष्ट होण्यासाठी मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी चटपटीत करता 2 चमचे मी पिठी साखरसुद्धा वापरलेला आहे इथं. जर तुमच्याकडे पिठी साखर नसेल तर तुम्ही घरी साखर जी आहे ते मिक्सरमधून काढूनसुद्धा तुम्ही वापरू शकता. तर आपलं हे छान असं साबुदाण्याचा नायलॉनचा चिवडा तयार झालेला आहे. छान असं खुसखुशीत असं छान तयार झालेलं आहे. तर तुम्ही तर बघू शकता आपला हे नायलॉन छान फुललेला आहे. तर तुम्ही इथं बघू शकता आपला हा चिवडा तयार झालेला आहे. तिखट गोड खुसखुशीत असा नायलॉन साबुदाणा चिवडा. या रेसिपीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी नक्की करा आणि ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा. जर तुम्हाला माझ्या रेसिपीची व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूयात एक नवीन रेसिपीसोबत, तेही अगदी सोप्या आणि अगदी कमी वेळामध्ये होणारी. तोपर्यंत धन्यवाद.